तर आपण बघतोय बीडमध्ये हा सर्वपक्षीय मोर्चा निघालेला आहे। संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करावी, शासन त्यांच्यावर करावं या मागणीसाठी म्हणून हा मोर्चा निघालेला आहे। 3 आरोपींना या प्रकरणी अटक झालेली आहे। या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं। तरी देखील मोर्चेकरी जे आहेत ते मात्र आपण बघतोय की खऱ्या आरोपीपर्यंत पोलीस अजून पोहोचत नाही असं म्हणत आपल्या मागण्या घेऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेले आहेत। संतोष देशमुख यांचे बंधू शिवराज देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्यानं न घेतल्याचा आरोप देखील केला होता। या सगळ्या प्रकरणी पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद राहिली असा त्यांच्या कुटुंबियांनी आरोप केला होता। पोलिसांनी तक्रार लवकरात लवकर दाखल करून नाही घेतली असा आरोप पोलिसांवर देशमुखांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। सर्वांनी या मोठ्या मोर्चामध्ये शांततेमध्ये सहभाग